रामराम मंडळी, प्रत्येक आई वडिलाला वाटतं आपलं पोरग शिकवून मोठं होऊन आपल्याला बसवावं विमानात. आपण निघालेलो की रानात. विषय हार्ड होऊन निवेदन टॉपचं होतं. उकडलेले अंडी बसायला लागतं या सोलत. आपली सगणी हिथं लावून आपण निघालेलो की चिखलातनं चालत. तीही संकट आली तरी कधी शेतकरी येत नाही शरण. त्यात झालेलं की पावसाचं वातावरण. आपल्या पोराबाळांची शेतकरी कधीच करत नाही हाऊस. त्यात काय आलेला की अवकाळी पाऊस. माझ्या शेतकरी राजाच्या शेतीला आत्ता कुठं लागलेला सूर. तेवढ्यात काय आला की अवकाळी पावसानं लय मोठा पूर. प्रत्येक शेतकरी राजाची बायको म्हणते नको ते तुमचं सोनं नाणं, कारण वर्षभराचं पाण्यात गेलेलं माझ्या शेतकरी राजाचं सपानं. अवकाळी पावसाच्या पुरानं आमचा ऊस मात्र सगळा पाण्यात बुडला. आम्ही तिळगंगा नदीची ओटी भरून नारळ मात्र पाण्यात सोडला. प्रत्येक शेतकऱ्याचं स्वप्न असतं माझ्या बायकोला मडवीन मी सोन्या नाण्यानं. शेतकऱ्याचं पीक मात्र बुडून गेलेलं सगळ्या ह्या पुराच्या पाण्यानं. प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं माझ्या पण जीवनात वाजावी ती चांगली चार गाणी. बगल तिकडं नुसतं होतं की पाणीच पाणी. पाऊस पडायला लागल्यावर सगळ्यांनीच प्रश्न पडतो कुठं बसत असलेले पावसात माकडं. आपल्या ह्या पुरातनं वाहून आलेले की तिळगंगाच्या नदीला सगळी लाकडच लाकडं. मग काय दुसऱ्या दिवशी सकाळी इकडं तिकडं करीत पुलावरनं वाट पण झालेली, पाणी पण वसारलेलं. उन्हाळ्यात सगळीच पेत्यात ताक. शेतकऱ्याच्या स्वप्नाची मात्र कालच्या पुरानं झालेली की राख. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, फॉलो, शेअर करा की भावानं आपल्या भावाला.